की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी. सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण समोर उपस्थित सर्व रसिक श्रोते, माझे सर्व मित्रवर्य, माझ्या नाटकातील दिग्दर्शक वृंद, सहकलाकार आणि मुळात अक्षरदेह नाट्य कला क्रीडा या क्षेत्रासाठी काम करणारी अक्षरदेह संस्था याचे संस्थापक शशिकांत सर, आणि आज ज्या गोष्टीसाठी आपण इथे उपस्थित झालो त्यासाठी ज्या देवतेची कृपा आपण नेहमी मागत असतो किंवा आशीर्वाद मागत असतो, असे नटराजाच्या चरणी वंदन करून मी माझे 2 शब्द व्यक्त करतो. आज गिरीबाला हे नाव आपल्याला जेव्हा परिचित झालं तेव्हा आपण NSD किंवा या संस्थेबद्दलची आपल्या चर्चा आता रंगत आहेत. काही मान्यवर किंवा शशिकांत सर देखील जेव्हा म्हणले की NSD किंवा विजू म्हणाला की NSD हे आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे. एका जो तुमच्यातला कलाकार असतो तो किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती ही त्यातला उच्च बिंदू तपासत असते, त्याला तिथपर्यंत पोचायचं असतं. कारण एक आशा असते की तिथे गेल्यानंतर कदाचित एक नवा दृष्टिकोन घेऊन मी त्या उंच पर्वत शिखरावरनं खाली बघेल जगाकडे. तसं NSD आहे आणि त्या ठिकाणी गिरीबालाचं निवड होणे म्हणजे मला आठवतं की जेव्हा नाटकाच्या तालमी ते सुरू होते तेव्हा बहुतेक ती इथे आली होती आणि त्यावेळेस याबद्दल आमची चर्चाही झाली होती. NSDला गेल्यानंतरचा जो काही तुमचा एक आयाम कलाकार म्हणून बदलतो त्याच्यामध्ये मुळात ते गुरुकुल पद्धती आहे आणि 3 वर्षाचं थिएटर एज्युकेशन तुम्हाला तिथे मिळतं. याच गोष्टीसाठी मी जसं प्रेषित सर म्हणाले तसं हा संस्कार शाळेमधनं घरामधनं आपल्याला मिळत असतो. 1997 मध्ये मला पहिल्यांदा लांजेवार सरांकडनं NSD बद्दल माहिती मिळाली होती आणि ललितला जाण्यासाठी त्यांचा मला खूप आग्रह होता. जसं की प्रेषित सर म्हणाले की मला असं वाटत होतं की वेस्ट ऑफ टॅलेंट, तसं मला बऱ्याचदा माझ्या बाबतीत व्हायचं की इकडे काय करते, पण बऱ्याच काही गोष्टींच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये अशा असतात की ज्यातनं तुम्ही ते मार्गक्रमण करू शकत नाही. तरी आपण प्रयत्न केला होता. ज्यावेळेस अलकाजी होते डीन वामन सरांच्या आधी, त्यावेळेस माझं फर्स्ट रिजेक्शन NSD, म्हणजे मी ललितची तयारी माझी सुरू होती, NSDची सुरू होती. वामन सर तेव्हा मुंबई केंद्रामध्ये होते कलिनाला. त्यावेळेस एवढं मार्गदर्शन आम्हाला उपलब्धच नव्हतं मुळात. तरी इकडून तिकडून काहीतरी ते थेसिस जमा करणे किंवा आम्ही जेव्हा नाटक करत होतो तेव्हा ओपन युथ फेस्टिवल होते, जयंता, मी, विजू, त्यावेळेस विजूनेच माझं मला वाटतं NSDच्या पहिल्या राऊंडसाठी आम्ही तयारी पण केली होती. असं अमोल होता, भरपूर इथं थिएटर. पण मुळात नाटकामध्ये जेव्हा लहानपणापासून आपण शिकत जातो त्यातूनच तुमची तपासणी तिथे केली जाते. म्हणजे अलकाजींशी माझं त्या तत्वावर भांडणी झालं होतं, मीता वसिष्ठ होत्या. त्याच्यानंतर मला जे काही 2 वर्ष सतत रिजेक्शन झालं त्याच्यानंतर मला संस्कार रंगटोली अंतर्गत 1 वर्षाचा आया मिळाला. मग मला खैरागड सुद्धा देण्यात आलं 3 वर्षासाठी की तुम्हाला बेस्ट ऑफ 3 मध्ये आम्ही तुम्हाला तिकडे पाठवतोय. पण ज्यावेळेस मी तिथनं आलो तो 1 वर्ष 1.5 वर्ष मी पूर्ण दिल्लीवरनं निघाल्यानंतर फिरतच होतो. NSD नाही झालं म्हणून घरी जायचंच नाही या उद्देशाने मी तिथेच बेंगॉली मार्केटला त्या ठेल्यावर मी काम करायला लागलो. आणि ती फार मोठी जर्नी आहे की मग मी NSD पर्यंत कसा पोहोचलो, आतमध्ये जाऊन मग मला कसं ते माझी चोरी पकडली गेली, मग मला शिक्षा मिळाली की 2 रंगोत्सव पाहण्यासाठी मला तिथं थांबवण्यात आलं. तर असा मी मुलाच्या जागेवर मी जाऊन राहायचो लपून तिथे हॉस्टेलला त्यांच्या. आणि त्याच्यासाठीचा माझा प्रयत्न जो बुक सेलर होता त्यात NSDचा, त्यांनी मला तो शिरकाव करून दिला होता त्या काळात. तर त्या खूप चांगल्या आठवणी माझ्या. जेव्हा दुपारी शशिकांत सरांचा फोन आला तेव्हा माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी बेड रेस्टलाच होतो. तर मला ते आठवायला लागलं आणि ते आठवत मला झोप लागली. मी झोपेतच होतो. तर माझ्या भावाला मी सांगून ठेवलं होतं की मी टॅबलेट घेतलेल्या, जर मला नाही जाग आली तर मला उठव. त्यांनी मला बरोबर 6, 6:15ला उठवून दिलं. तर अशा सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. पण मुळात नाटक हा पिंड खूप महत्त्वाचा एक आपला स्टेपिंग स्टोन आहे. NSDला गेल्यावर आपण नाटक शिकतोच असं म्हटल्यापेक्षा तिथे तुम्हाला नाटकाकडे किंवा अभिनयाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो.
जागतिक पातळीवरचं नाटक कसं चालतं किंवा जागतिक साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं काय आहे, तिकडच्या कला आपल्या कला सातासमुद्रापार नेमक्या कशा सादर होतात, आपण त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून इकडे कसं आणू शकतो. या धर्तीवरच कितीतरी लेखकांनी लेखिकांनी नाट्य रूपांतर करून आपल्यापर्यंत त्यांची ती कला साहित्य पोहोचवलेलं आहे. आणि तिथनं मूळ उद्देश राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा हाच राहिलेला आहे की जगभरामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा स्टेट वाईज जिथून तुम्ही येता तिथे नाटक रुजवलं पाहिजे. म्हणून 3 वर्षानंतर तुम्हाला ती परवानगी दिल्या जाते एका अनुदानाची आणि तुम्हाला खेडोपाडी जाऊन तुम्हाला नाटक शिकवावं लागतं. आणि तशाच संपर्कात मग मी परत जिथे जिथे नाटक शिकवलं जातं तिथे जायचो. तर आज खूप आनंद होतोय की त्या ठिकाणी आज तू एक नाव तुझं कोरलं गेलेलं आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातनं किंवा विदर्भातनं. विदर्भातनंही भरपूर मंडळी आहे, पण आपल्या जिल्ह्यातनं सर म्हटलं तसं की पहिलं व्यक्तिमत्व तुझं आहे की तू तिथे पोहोचलीस आणि तू तेवढ्या ताकदीने तू तिथे स्वतःला सिद्ध करावंस. नाटक ही समज आहे, अभिनय ही समज आहे, समज उमज याच्यातनं जाणारं ती कला आहे. तर जेवढं तू तुझ्या पातळीवर चिंतनाच्या पातळीवर करशील, 20 जणांची निवड म्हणजे आपण म्हणतो की NRI किंवा बऱ्याचशा गोष्टी, पण त्यातल्या त्यातच तू इतरांपेक्षा वेगळी कशी राहशील कायमस्वरूपी, त्या पद्धतीची चुणूक तू कायम ठेवावी. कारण ते झाल्यानंतर ते संपलं असं नाही, तर ती सुरुवात होत असते. तिथून जे तुम्हाला दिलं त्याची सुरुवात आहे. मग जसं प्रेषित सर म्हटले तसं बाकीच्या भौतिक पातळीवरच्या बऱ्याचशा गोष्टी खुणावतील तुला. म्हणजे तिथनं मला जेव्हा इंटरव्ह्यूला विचारला जायचं तेव्हा हेच होतं की पास होणे के बाद आप क्या करोगे. तर आपल्या डोक्यामध्ये लहानपणापासून माझ्या डोक्यात सिनेमा क्षेत्र होतं, नाटक क्षेत्र होतं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली माझं जे काही माझ्या डोक्यात होतं मनात होतं मी त्यांना सांगितलं होतं. त्या सांगण्यावर त्यांचं असं रिप्लाय राहायचं की हर कोई यही कहता है. पण माझे ते 2 स्टेटमेंट होते की मला माझी शाळा काढायची, नाट्य शाळा काढायची, हे मी तेव्हाही बोललो होतो आणि कलिनालाही बोललो होतो. तर त्यावर रिप्लाय असा होता की हे सब लोक बोलते. त्याच्यावर माझं एक उद्धटपणाचं माझ्याप्रती म्हणजे इतरांच्या प्रती ते उद्धटपणाचं असेल. मी तेव्हाच उत्तर दिलं होतं की आप लोगों ने भी वही किया. कलाकाराला प्लॅटफॉर्म खुणावत असतो आणि तो कोणताही असू शकतो. तो पथनाट्याचा असेल, तो सिनेमाचा असेल, नाटकाचा असेल, तो तुम्हाला खुणावत असतो. आणि प्रत्येक जे काही तिथनं पासआउट झाले म्हणजे जे काही मनोज वाजपेयी यांच्या बाबतीत आता आपण म्हटलं की त्यांचं रिजेक्शन होणं, तर मनोज वाजपेयी हे ऑलरेडी थिएटर एज्युकेशनला श्रीराम सेंटरला तेव्हा होते आणि जेव्हा ते करत होते म्हणजे त्यांचाही एक स्वतःचा चांगला इंटरव्ह्यू आहे की जिथनं मी 3 वर्ष रिजेक्ट झालो त्याच इन्स्टिट्यूटला मला ॲज अ फॅकल्टी बोलवण्यात आलं. त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी आठवल्या होत्या सगळ्या. तर तसं नाही आहे, काही गोष्टी त्या तुमच्या प्लस मायनस निवडीच्या निकषांच्या वेगवेगळ्या असतात. प्रांतवाईज तुमच्यासाठी ज्युरीची निवड केलेली असते. महाराष्ट्रात 1-2 लोक तिथे बोलवलेले असतात आणि कोणाला तेव्हा नेमकं काय तुमच्यामध्ये दिसेल किंवा काय समजेल ते त्यांच्या समज उमजेवर आहे. परंतु मनोज वाजपेयी यांच्या उदाहरणामुळं एक उभारी ती पण राहिलेली आहे की तिथे न गेल्याने तुमच्यातला कलाकार संपत नाही किंवा थांबत नाही. तुम्ही नाटक करत राहा. नाटक हे तुमचं पहिलं आणि शेवटचं विद्यापीठ आहे. पण त्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर ऑब्व्हियसली तो आपल्यासाठी खूप मानाचा, सन्मानाचा, आदराचा एक योग आहे आणि त्या ठिकाणी तू पोहोचलीस त्याबद्दल मी तुझे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो की या वाटचालीमध्ये तू कुठेही कमी पडू नये. जिथे तुला कधीही साथ लागली आत्ता भविष्यात, तेव्हा तू हे कधीही कायम लक्षात ठेव की तुझ्या पाठीशी बुलढाण्यातील ही एवढी चांगली साहित्य क्षेत्रातील मंडळी किंवा नाट्य क्षेत्रातील मंडळी कायमस्वरूपी उभी आहे. कधीही आवाज दे, आम्ही तुझ्यासाठी तत्पर असू. आणि एवढ्या चांगल्या संस्कारातनं प्रशांत भाऊंनी किंवा ताईंनी तिला संगोपन केलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. म्हणजे इतकं मल्टी टॅलेंटेड असणं एखाद्याचं ते आपल्यालाही कधी हेवा करून जातं आणि तू तेवढी मल्टी टॅलेंटेड आहेस. अजून मोठी हो. माझ्या परीने तुझ्यासाठी काही करता आलं तर नक्कीच भविष्यात मी ते तुझ्यासाठी करेलच. पण तू तेवढ्या ताकदीची आहेस. त्यामुळं परत मंचावरील सन्माननीय व्यक्तींचा एक सन्मान राखून मी एवढंच बोलू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने आज छोटेखानी कार्यक्रम म्हटलं त्यापेक्षा आज सन्माननीय व्यक्तिमत्व जे लाभले आपल्याला त्यांचे म्हणजे आभार प्रदर्शन औपचारिकतेने होईल. पण मी वैयक्तिक पद्धतीने म्हणू इच्छितो की तुमचे धन्यवाद की तुम्ही लोकांनी या मंचाचा मान वाढवला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि गिरीबालासाठी एक प्रोत्साहन म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिलो इथे. ही खरी आपल्या
कलेची किंवा आपल्यातील कलाकाराची खरी ओळख आहे. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की मला इथे बोलण्याची संधी दिली आणि शशिकांत सरांनी त्यासाठी मला तेवढ्या लायक समजलं. गणेश देशमुख यांना आम्ही गुरुजी हे संबोधन नेहमी म्हणतो, ते यासाठीच म्हणतो की या चित्रामधला त्यांचा जो अनुभव आहे तो दांडगा आहे आणि कलेतून म्हणजे आत्ता सरांनी जे म्हटलं ना की बाबा ह्या आर्थिक पातळीवर आपले निकष तपासले जातात यशाचे, किंवा तुम्ही यातनं काय कमावलं काय गमावलं, तर हे पूर्ण भनंग आयुष्य म्हणजे यांनी सर्वच आयुष्यच पणाला या क्षेत्रासाठी लावलेलं आहे. आणि कुठंतरी व्यावसायिक पातळीवर म्हणा भौतिक पातळीवरही तुम्हाला मग ही कला जगवत असते. आज ते स्थिर स्थावर अवस्थेत आहेत, इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा मान आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या व्यावसायिक पातळीवर व्हायला पाहिजेत त्या आता होत आहेत. तर कलेनं कुठंतरी हे केलं. पण यात सर्व दरम्यान त्यांनी जी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की नाटक शिकण्यापेक्षा ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे क्षेत्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जागतिक पातळीवर काय चालू आहे, वेगवेगळ्या भागामध्ये नाटकमध्ये काय चालू आहे आणि हे NSDच्या माध्यमातून होते. ते नाटक हे शिकण्यापेक्षा ते समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी मनापासून एक आभार या ठिकाणी आपले व्यक्त करतो आणि